नमस्कार मित्रांनो, या चॅनलवरील एका नवीन आणि लर्निंगफुल व्हिडिओमध्ये मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण एका इम्पॉर्टंट टॉपिकला कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता हे इम्पॉर्टंट का आहे, तर बऱ्याच वेळेला आपल्याला असं पाहायला मिळतं की मार्केट ज्या वेळेस टॉप लेवलला असतं, जसं सध्याच्या परिस्थितीमध्ये मार्केट टॉप लेवलला आहे, अशा वेळेला काय होतं तर नवीन नवीन प्लेयर मार्केटमध्ये एंट्री घेण्यास सुरुवात करतात. आणि जसं मार्केट पुन्हा करेक्शन दाखवायला सुरुवात करतं, तसं हे नवीन प्लेयर ज्यांनी मार्केटची तेजी बघून मार्केटमध्ये एंट्री घेतलेली आहे, हे प्लेयर्स नवीन प्लेयर्स मार्केटमधून एक्झिट घेण्यास सुरुवात करतात. याचा अर्थच काय, तर स्टॉक मार्केटमध्ये सगळ्यात अवघड गोष्ट कोणती आहे? काय मार्केटमध्ये एंट्री घेणं अवघड आहे का? अजिबात नाही. मार्केटमध्ये एंट्री घेणं एकदम सोपं आहे. पूर्वीच्या काळात होतं की मार्केटमध्ये एंट्री करणं अवघड होतं, कारण डीमॅट अकाउंट उघडणं हेच मोठं जिकरीचं काम होतं. परंतु आता जर बघायला गेलं तर 15 ते 20 मिनिटामध्ये नवीन डीमॅट अकाउंट ओपन होऊन जातं. कारण ऑनलाईन सर्व्हिसेस एवढ्या जलद गतीने पुढे चाललेल्या आहेत की 15-20 मिनिटामध्ये एक नवीन डीमॅट अकाउंट आपल्याला ओपन करून मिळालेलं असतं. परंतु पूर्वीच्या काळात तसं नव्हतं. याचाच अर्थ काय, की मार्केटमध्ये एंट्री घेणं एकदम सोपं आहे. त्याचबरोबर मार्केटमधून एक्झिट घेणं हे सुद्धा अवघड आहे का? अजिबात नाही. जसं आता आपण बघितलं, मार्केट ज्या वेळेला टॉप लेवलला असतं एंट्री, मार्केट जसं करेक्शन होतं एक्झिट, एकदम इझिली एक्झिट घेऊन टाकतो. याचाच अर्थ मार्केटमध्ये एंट्री आणि एक्झिट ह्या दोन्ही गोष्टी एकदम सोप्या आहेत. याचाच अर्थ मार्केटमध्ये सर्वात अवघड गोष्ट कोणती असेल, तर ती म्हणजे मार्केटची पोझिशन काही असो, मार्केट अप ट्रेंडमध्ये असो, मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये असो, मार्केटमध्ये पॉझिटिव्ह सेंटिमेंट असोत, मार्केटमध्ये निगेटिव्ह सेंटिमेंट असोत, मार्केटमध्ये आपली पोझिशन होल्ड करणं हेच सगळ्यात अवघड काम असतं. आणि हेच आपल्याला या व्हिडिओमधून शिकायचं आहे. तर मित्रांनो, इथे सर्वात मोठा प्रॉब्लेम कोणता आहे, तर प्रॉब्लेम काही विशेष नाही, पण प्रॉब्लेम हा येतो की मार्केटमध्ये एंट्री घेतली, मार्केट जोपर्यंत व्यवस्थित चाललंय, बुल रनमध्ये चाललंय, टॉप लेवलला चाललंय, तोपर्यंत कोणताही प्रॉब्लेम येत नाही. छोटा मोठा पैसा टाकला त्यातून रिटर्न बनतात. पण ज्या वेळेस मार्केट क्रॅश होतं, त्यावेळेस मात्र मग परिस्थिती अशी उद्भवते की एंट्री तर केलेली आहे, इझिली एंट्री केलेली आहे, मग आता पैसे बनत नाहीयेत, रिटर्न बनत नाही, लॉसमध्ये चाललोय. मग अशा वेळेस मार्केटला टाटा बाय बाय करून मार्केटमधून एक्झिट. मग या सगळ्यांचं प्रॉब्लेम जे काय आहे ना, ते आपल्याला शोधावं लागेल की हे प्रॉब्लेम का होतात. याचा एक मेन प्रॉब्लेम आहे, तो म्हणजे बिलिव्हनेस, म्हणजे सेल्फ बिलीव्ह. स्वतः काहीतरी ठरवायचं, स्वतःच असं मानून चालायचं की मी असं केलं तर असं होईल, तसं केलं तर तसं होईल, मी एवढे मार्केटमध्ये पैसे टाकले तर मला एवढे रिटर्न मिळतील. असं हे सर्व आहे ना, स्वतःच फक्त एक ठरवून ठेवायचं. त्यामुळे हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम बनतो. इतर होतं काय मग, की स्वतःच कुठल्यातरी गोष्टी स्वतःच ठरवल्यामुळे प्रॉब्लेम असा होतो की सेल्फ स्टडी करण्याचं इथे आहे ना, नवीन एंट्री करणारा माणूस आहे ना सोडून देतो. तो कोणत्याही प्रकारचं मार्केटचा स्टडी करत नाही, कोणत्याही प्रकारचा अभ्यास करत नाही, आणि फक्त बस कोणीतरी काहीतरी सांगितलं आहे म्हणून मार्केटमध्ये एंट्री करायची, मार्केटमध्ये जमलं तर राहायचं, नाही तर बाहेर पडून जायचं, हा एकच विचार त्याच्या मनात असतो. त्यामुळेच मग शेअर मार्केटचा कोणत्याही प्रकारचा अभ्यास न करताच काहीतरी ट्रेडिंग वगैरे अशा काहीतरी गोष्टी करत राहायचं आणि मग स्वतःला नुकसान करून घ्यायचं. त्यामुळे मित्रांनो, या व्हिडिओमध्ये असे काही आपण पॉईंट बघू की जे जर आपण करेक्ट केले, त्याच्यामध्ये जर आपण सुधारणा केली, तर निश्चित आपण मार्केटमध्ये एंट्री तर करूच, पण एक्झिट लवकर न करता आपली पोझिशन मार्केटमधील कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण होल्ड करून ठेवू. आता हे प्रॉब्लेम कोणते आहेत, तर वन बाय वन आपण हे प्रॉब्लेम बघू. ज्याच्यामध्ये पहिला प्रॉब्लेम आहे तो म्हणजे फास्ट मनी. आता इथे बऱ्याच जणांना असं वाटतं की शेअर मार्केट म्हणजे काहीतरी जादू वगैरे असं आहे काहीतरी, की इथे थोडेसे पैसे टाका आणि झटपट श्रीमंत व्हा. म्हणून कोणते असे वेगळे असे विचार घेऊन माणूस इथे येतो आणि झटपट पैसा कमवण्याच्या नादामध्ये आपल्याकडील सर्व कॅपिटल गमावूनसुद्धा बसतो. म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं इथं 10,000 रुपये लावावेत आणि 10 लाख रुपये लगेच झटकन कमवता येतील. पण उलटं होतं. हे 10,000 लावून 10 लाख रुपये कमवणं फार अवघड आहे. कधी कधी असं होतं 10
10 लाख रुपये घेऊन येतो आणि ते 10,000 रुपये होतात. म्हणजे हे एकदम सोपं आहे मार्केटमध्ये. म्हणजे अशा काही गोष्टी फॅन्सी करायला जातो ना, की तो फास्ट पैसे कमवण्याच्या नादामध्ये आपल्याकडील सर्व कॅपिटल गमावूनसुद्धा बसतो. हा एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे, की मार्केटमध्ये बरेचसे इन्व्हेस्टर पैसा कमवू शकत नाहीत. त्यानंतर दुसरा पॉईंट म्हणजेच फास्ट पैसा कमवण्याच्या नादात जो काही पुढचं पाऊल असं प्रत्येकजण उचलतो, तो म्हणजे इन्व्हेस्टमेंट न करता ट्रेडिंगच्या भानगडीत पडतो. आता ट्रेडिंग करणं काही वाईट आहे का? अजिबात नाही. योग्य अभ्यास करून ट्रेडिंग केलं एनी टाईम बेस्ट. परंतु ट्रेडिंग करणं हे कशासाठी करतो, तर झटपट पैसा कमवण्यासाठी. कारण त्याला मार्केटमध्ये वेळ द्यायला आहे ना कंटाळा येतो. म्हणजे इथे होतं काय, की एखाद्याला सांगावं की अरे चांगले चांगले स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट कर, 3, 4, 5 वर्षामध्ये हमखास तुझा पैसा बनणार आहे. परंतु तो असं म्हणतो की इथे 4-5 वर्ष थांबायला वेळ आहे कोणाला? मी काय करेन, आजच्या आज पैसा लावेन, आजच्याच काहीतरी कमवेन. ही आजच्या आज कमवण्याची जी भानगड आहे ना, या भानगडीतच माणूस आहे ना पैसा गमावून बसतो. त्यामुळे ही सायकॉलॉजी आहे ना आपल्याला बदलावी लागेल. हे ट्रेडिंग जर आपल्याला योग्य प्रॉपर अभ्यास जर असेल ना, तर जरूर करा, त्याबद्दल काही वाद नाही. पण जर नसेल ना, आपल्याला जर हेडेक वाटत असेल, की जर प्रेशर आपण घेऊन जर ट्रेडिंग करत असू, तर त्यापेक्षा इन्व्हेस्टमेंट कैक पटीने बेटर आहे. आणि आपण बघतोच की आता मार्केटने जो पिकअप पकडलेला आहे, या बुल मार्केटमध्ये जे चांगले चांगले स्टॉक्स आहेत, चांगल्या चांगल्या कंपन्या आहेत, त्या कशा प्रकारचे रिटर्न करून देतात अगदी इझिली. म्हणजे विदाऊट हेडेक जे काही रिटर्न बनतं, कसल्याच प्रकारचं कोणतंच टेन्शन नसतं, इझिली रिटर्न बनतात. पण हे कोणालाच नको हवं असतं का, तर इथे ट्रेडिंग करून झटपट पैसा कमवण्याचा प्रत्येकाचा विचार असतो. इन्व्हेस्टमेंट करायचं म्हणजे परत अभ्यास आला, परत होल्डिंगचं पिरियड आला, इथे थांबायला 5-6 वर्ष थांबावं लागणार. हे सर्व किचकटपणाचं वाटतं. त्यामुळे बरेच जण म्हणजे मार्केटमध्ये असे बरेच जण, आणि त्यात खास करून जे काही रिटेल इन्व्हेस्टर जो नवीन मार्केटमध्ये येतो ना, तो याच विचाराने येतो की ट्रेडिंग करायचं, पटापट पैसा कमवायचा आणि बस निघून जायचं. पण मित्रांनो, असं होत नाही आहे. इन्व्हेस्टमेंट करून जे काही वेल्थ क्रिएट करता येते ना, ती ट्रेडिंगमधून नाही करता येत. त्याच्यानंतर अजून एक पॉईंट, इथे एखादं बोलेल की मी ट्रेडिंग करत नाही, मी इन्व्हेस्टर आहे. मग जर इन्व्हेस्टर आहे, तर मग तो स्टॉक जे काही होल्डिंगसाठी बाय करणार आहे, ते कसे असतात? तर मित्रांनो, हे काय आहे? कचरा दिसतोय आपल्याला इथे. याचा अर्थच काय, की इन्व्हेस्टर मी स्वतःला म्हणून घेतो, पण माझ्या पोर्टफोलिओमध्ये स्टॉक कोणते आहेत? कचऱ्यासारखे. मी माफी मागतो, इथे थोडीशी रफ लँग्वेज आहे. कचरा स्टॉक पिकअप करायला फार आवडतात. कचरा स्टॉकमध्ये म्हणजेच स्टॉकमध्ये, ज्या शेअर्समध्ये कोणत्याच फंडामेंटल नाही, बिझनेस माहिती नाही, काय करते कंपनीचा बिझनेस काय, कंपनीचं मॅनेजमेंट काय, कोणत्याच गोष्टीचा काही पत्ता नसतो. फक्त बस खरेदी करायचं, 1 रुपयाचा शेअर, 2 रुपयाचा शेअर, 5 रुपयाचा शेअर. म्हणजेच काय, तर पेनी स्टॉक खरेदी करायचे. आणि हे पेनी स्टॉक म्हणजे असं तसं नाही, 1 रुपया, 2 रुपया, 5 रुपये, 10 रुपये, त्याच्या पुढे मजलच जाणार नाही. बस स्वस्त फक्त स्टॉक आहे ना खरेदी करायचा आणि आपला पोर्टफोलिओ अशा स्टॉकने भरून ठेवायचं. काही उपयोग होणार नाही मित्रांनो. जर मार्केटमध्ये पैसा कमवायचा असेल, तर क्वालिटीवर भर द्यावा लागेल. क्वालिटी स्टॉक खरेदी करावे लागतील. फक्त कचरा स्टॉक खरेदी करून मार्केटमधून पैसा कमवता येणार नाही. कधीतरी असं होईल, मार्केट बुलरनमध्ये आहे त्यावेळेस असे पेनी स्टॉक कधीतरी पडतात. पण ॲव्हरेजली जर बघितलं, तर मार्केटमध्ये पेनी स्टॉक घेऊन कोणालाही पैसा कमवता आलेला नाही. याच पॉईंटला धरून पुढचा पॉईंट आपण पाहू, तो म्हणजे क्वालिटी व्हर्सेस क्वांटिटी. जेव्हा पेनी स्टॉक आपण खरेदी करायला जातो, त्यावेळेलाच बऱ्याच वेळेला जास्तीत जास्त लक्ष कशावर असतं, तर क्वांटिटी. माझ्या पोर्टफोलिओमध्ये क्वांटिटी भरून पाहिजे, क्वांटिटीने वजन वाढलं पाहिजे. क्वालिटीला अजिबात जागा नाही मित्रांनो, अजिबात चालणार नाही. कारण मार्केटमध्ये क्वांटिटीपेक्षा क्वालिटीलाच महत्त्व जास्त आहे. कोणी कितीही क्वांटिटी खरेदी करू दे, एक क्वालिटी शेअर्स कचरा शेअर्सवर नेहमीच भारी पडतो. त्यामुळे नेहमी आपण इतर वेळेला आपण जे काही स्टॉक्स अभ्यास करतो, त्यावेळेस आपण जास्तीत जास्त महत्त्व कशाला देतो, तर क्वालिटीलाच. त्या कंपनीचा बिझनेस काय, बिझनेस जर असेल, धंदा असेल ना, तर पैसा बनणार आहे. असंच मार्केटमध्ये कधीही पैसा बनत नाही. त्यामुळे क्वालिटीला महत्त्व द्या. क्वालिटी जर असेल ना, तर क्वांटिटीला कधीच आपल्याला महत्त्व देण्याची गरजच भासणार नाही. आणि बऱ्याच वेळेला आहे ना, इथे बऱ्याच जणांच्या विकेट पडतात.
आता एक साधं उदाहरण आपण बघू की ज्यावेळेस मार्केटमध्ये आपण कोणती गोष्ट खरेदी करायला जातो त्यावेळेस आपण कोणत्या गोष्टीला जास्त महत्त्व देतो, तर क्वालिटीला. क्वालिटी फार महत्त्वाची असते. जर आपल्याला कोणी 10 किलो कचरा दिला आणि 1 ग्रॅम सोनं दिलं, आपण कशाला महत्त्व देऊ, 10 किलोला की 10 ग्रॅमला? ऑब्व्हियसली 10 ग्रॅमला. म्हणजेच जरी क्वांटिटी कमी असेल तरी ती क्वालिटी आहे. गोल्ड ही क्वालिटी आहे. आणि 10 किलो कचरा जरी दिला तरी तो कचराच आहे. याचाच अर्थ मार्केटमध्ये पण हेच लॉजिक लागू पडतं. आपण किती क्वांटिटी खरेदी केल्या पेनी स्टॉकच्या, त्यापेक्षा क्वालिटी स्टॉकच्या किती क्वांटिटी खरेदी केल्या, म्हणजे क्वालिटी स्टॉक किती खरेदी केले, त्याला फार महत्त्व असतं. त्याचबरोबर आणखीन एक उदाहरण बघायचं झालं तर आपण हे म्हणू शकतो की मार्केटमध्ये सध्या काय चालू आहे, बुलरन चालू आहे. आणि सध्या कोणतं सेक्टर आपल्याला जास्त पळताना पाहायला मिळतं आहे, तर एक आपण म्हणू शकतो की रिन्युएबल एनर्जी आहे. त्याला गव्हर्नमेंटसुद्धा प्रमोट करतं आहे आणि ह्या सेक्टरमधील खूप चांगल्या कंपन्या चांगल्या परफॉर्मन्स देताना आपल्याला पाहायला मिळतात. आता होतं काय की ज्या वेळेस असं जे काय एखादं सेक्टर जे मार्केटमध्ये खूप फॉर्ममध्ये असतं, अशा वेळेस जो रिटेल इन्व्हेस्टर आहे तो काय करतो, या सेक्टरमधील पेनी स्टॉक शोधत असतो. छोटे छोटे स्टॉक सांगा. हे कधी कधी मॅसेज येतात की छोटे छोटे स्टॉक सांगा जे नंतर पळतील. अरे बाबांनो, असं नाही होत. मार्केटमध्ये असे छोटे स्टॉक घेऊन कधी नाही आपला पैसा कमवता येणार. म्हणून आपण आपलं लक्ष एकाच गोष्टीवर पाहिजे, ते म्हणजे क्वालिटीवर. क्वालिटी मेंटेन केली ना, प्रत्येक गोष्ट इझिली होत जाते. त्यानंतर अजून एक महत्त्वाचा पॉईंट, तो म्हणजे ROI. बऱ्याच जणांना ही कन्सेप्टच माहिती नाही पडत. मी 1 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केलेत. 1 लाख रुपयामध्ये मला 1 रुपयाचा स्टॉक खरेदी करायचा आहे. किती क्वांटिटी येतील? 1 लाख. पण 1 लाखामध्ये मला 1,000चे स्टॉक खरेदी करायचे आहेत. किती क्वांटिटी येतील? 100. आता इथेच मोठा गेम होतो. 100 क्वांटिटी वर्सेस 1 लाख क्वांटिटी. त्याला वाटतं की 1 लाख क्वांटिटी घेतले तर माझे जास्त पैसे बनतील. अरे असं नाही होत. तर होतं काय, 1,000 जर क्वांटिटी खरेदी केल्या किंवा 1 लाखामध्ये 1,000 क्वांटिटी जरी खरेदी केल्या तरीसुद्धा 10% जरी बनले ना, तरी आपले किती होणार आहेत? 10% बनले तर 10,000 होतील. आणि 1 रुपयावर सुद्धा तसंच होणार आहे. याचाच अर्थ काय की आपलं जे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट आहे ना, ते सेमच असणार आहे. पण जर क्वालिटी स्टॉकमध्ये असेल तर ते रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट हे फास्टली बनणार आहे. आणि म्हणून इथे हे कॅल्क्युलेशन करण्यामध्ये बरेच जण गोंधळ घालतात आणि याचाच फटका त्यांना बसतो. आणि म्हणून असे लोक काय करतात, तर क्वांटिटीकडे धाव घेतात. क्वांटिटीकडे त्यांचा मोर्चा वळवतात आणि क्वालिटीला दुर्लक्ष करतात. त्याच्यानंतर मित्रांनो, बरेच जण असे म्हणतात की मी इन्व्हेस्टर आहे, मी कोणत्याही प्रकारचं पेनी स्टॉक खरेदी करत नाही, मी क्वालिटी स्टॉक खरेदी करतो. 500, 1000, 1,500, 2,000चे, म्हणजे तुम्ही जे सांगाल ते चांगले स्टॉक खरेदी करतो. परंतु प्रॉब्लेम काय होतो, इथे प्रॉब्लेम हा होतो की क्वालिटी स्टॉक खरेदी करायचं आहे, पण कुठे? टॉप लेवलला. एकदम म्हणजे जो शेअर एकदम टॉप लेवलला चालला असेल ना, अशा टॉप लेवलला तो खरेदी करणार. मग शेवटी मार्केट क्रॅश झालं किंवा प्रॉफिट बुकिंग झाली अशा स्टॉकमध्ये, तर तो स्टॉकसुद्धा तिथून खाली येतो. मग त्याचा प्रॉब्लेम असाच इथं क्रिएट होतो की तो म्हणतो की मी चांगले स्टॉक खरेदी केलेत तरीसुद्धा माझा पैसा बनत नाही. अरे बाबा, खरेदी कुठे केलेस? टॉप लेवलला. आणि जिथे प्रॉफिट बुकिंग होण्याचे चान्सेस जास्त असतात तिथेच तुझी एंट्री होते, तर इथे पैसा कसा काय बनणार? म्हणून योग्य लेवलला सुद्धा बाईंग होणं गरजेचं असतं. ज्या वेळेस तो म्हणजे आपण म्हणतो ना की प्लॅटफॉर्मवर ट्रेन उभी आहे त्यावेळेस तिला कॅच करा, तेव्हाच तिला पकडा. एकदा का तिने स्पीड पकडला आणि अशी पळत्या ट्रेनला जर आपण पकडण्याचा प्रयत्न केला तर ॲक्सिडेंट हमखास 100% शक्यता आहे. त्यामुळेच तो प्रॉब्लेम होतो. म्हणून ही गोष्टसुद्धा आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. मित्रांनो, एखाद्या स्टॉकमध्ये एंट्री घ्यायची असेल तर तो एंट्री लेवल कुठे असला पाहिजे? ज्यावेळेस मार्केट असा फ्लॅट असतो ना, त्यावेळेला. हे बघा, फ्लॅट दिसतो आपल्याला, अशा वेळेला मार्केटमध्ये आपली किंवा त्या शेअर्समध्ये आपली एंट्री झाली पाहिजे. पण काय होतं, आपण यांना नेमकं उलटं करतो. आपण काय करतो, ज्यावेळेस तो शेअर पिकअप पकडतो, हे बघा, असे ज्यावेळेस त्याच्यामध्ये रॅली येते त्यावेळेस आपण शेअर्समध्ये एंट्री करतो आणि मग थोड्या वेळानंतर जेव्हा त्या स्टॉकमध्ये प्रॉफिट बुकिंग होते, एक कन्सोलिडेट फेजमध्ये तो स्टॉक जातो. अशा वेळेस मग आपण म्हणतो मी एवढी चांगल्या शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करूनसुद्धा माझा पैसा बनत नाही. तर हा एक मित्रांनो प्रॉब्लेम आहे की या कारणामुळे सुद्धा आपला पैसा बनत नाही. आपली एंट्री चुकीची होते. आपण चुकीच्या ठिकाणी एंट्री करतो आणि मग आपण स्वतःलाच दोष देत राहतो. कारण का, तर आपण स्वतः काहीतरी असं आहे ना
जो आपण बिलीव पॉईंट पाहिला त्याच्यामध्ये आपण तेच पाहिलंय की मला वाटलं म्हणून, मला काहीतरी वाटतं म्हणून मी एंट्री करतो. मित्रांनो, तसं होत नाही. कोणतेही लॉजिक न वापरता आपण जर एंट्री करत असू तर हा सुद्धा आपल्याला एक प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. त्याचबरोबर आणखीन एक प्रॉब्लेम बाईंग करताना इथे चूक होते कोणती, तर अशा प्रकारचा जो स्टॉक आहे जो अपसाईडला गेलेला आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये भयंकर गिरावट, एकदम जबरदस्त क्रॅश, आणि अशा स्टॉकमध्ये तो काय अपेक्षा करतो, तर हा स्टॉक पुन्हा या लेवलला येणार, इथून या लेवलला येणार, आणि म्हणून तो सारखा अशा स्टॉकमध्ये एंट्री करत असतो. जो शेअर्स म्हणजे ऑलमोस्ट 400 रुपयावरून 4 रुपयावर आलेला आहे. किती पर्सेंट डाऊन झाले आहेत? 99% डाऊन. अशा परिस्थितीमध्ये असे स्टॉक तो पिकअप करायला जातो आणि मग इथे प्रॉब्लेम होतो की तो स्टॉक पुढे जायलाच, कारण त्या स्टॉकमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असल्याशिवाय 400 रुपयावरून तो 4 रुपयावर आलेला नाहीये. पण ही गोष्ट त्याला लक्षात येत नाही आणि अशा ठिकाणी सुद्धा त्याच्या एंट्री होतात आणि मग अशा स्टॉकमधून पैसा नाही बनणार, म्हणून आपला मार्केटमध्ये पैसा नाही बनत आहे. अशा कॉन्ट्रोवर्सीज असलेल्या स्टॉकमध्ये एंट्री करून आयुष्यभर जरी आपण त्याच्यामध्ये इन्व्हेस्टेड राहिलो ना, होल्ड करून ठेवलं, तरी पण आपला पैसा नाही बनणार आहे. म्हणून मित्रांनो, प्रत्येक वेळेला एकच गोष्ट लक्षात ठेवा, क्वालिटी स्टॉकला महत्त्व द्या. त्यामुळे मित्रांनो, मार्केटमध्ये शेअर्स बाईंग करताना क्वालिटीला महत्त्व द्या. एमआरएफचा शेअर्स कधीतरी 10,000 रुपयाला पण होता, आज तो 1.25 लाखापर्यंत पोहोचलेला आहे. उगाच नाही पोहोचलाय. कशामुळे पोहोचलाय? धंदा आहे, महत्वाचा आहे तो बिझनेस. आणि काही शेअर्स असे पण आहेत जे त्या एमआरएफ 10,000ला असताना काही शेअर्स 100 रुपयाला होते, ते त्यांची मजल 200 रुपयापर्यंत पण गेलेली नाही, उलट 100 रुपयावरून आज आपल्याला पाहायला मिळत आहेत 10-5 रुपयाला आलेले आहेत. याचा अर्थच काय? त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा धंदा नाहीये, बिझनेस नाहीये. म्हणून मार्केटमध्ये बिझनेसला खूप महत्व आहे. बिझनेस बघून जो माणूस शेअर्स बाईंग करतो ना, त्याला आयुष्यात कधीही प्रॉब्लेम येणार नाही. तो भविष्यात कधी ना कधी ती कंपनी त्याला रिटर्न करून देणार आहे. त्यामुळे मित्रांनो, हे पॉइंट्स लक्षात ठेवा की हे प्रॉब्लेम्स काय येतात, मार्केटमध्ये आपला पैसा का बनत नाही, मार्केटमधून पैसा कमवायचा असेल तर कोणकोणत्या गोष्टींना महत्त्व द्यावं लागेल, कोणकोणत्या गोष्टी टाळाव्या लागतील. या सर्व गोष्टींचा जर अभ्यास केला तर एक आपल्याला चांगला रस्ता सापडेल आणि तो रस्ता आपल्याला चांगल्या प्रकारचं यश मिळवून देईल. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ थोडा मोठा झालाय. आपल्याला माहिती आहे की जर शिकायचं असेल तर थोडा त्रास सहन करावाच लागतो. थिअरिटिकल सुद्धा झालेला आहे. बऱ्याच वेळा अशा ठिकाणी बरेच जण कंटाळतात, काय सारखं तेच ऐकायचं. पण ह्या मित्रांनो, याच गोष्टी मार्केटमध्ये वर्क करतात आणि त्या याच्याही पुढे याच गोष्टींना महत्त्व आपल्याला द्यावं लागेल, तरच आपला पैसा बनणार आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तर भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.